क्षणका कमळापती माझी रंगाची विनंती करतो कधी काळी आपण असावी जवळी हे कुणाचे कुणाचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेला भाग प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग, गायलेला भंग, उच्चारलेला भंग, अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात की आपल्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे आईच असते. जगाच्या पाठीवरती स्वार्थापोटी प्रेम करणारे भरपूर आहेत. जगाच्या पाठीवरती स्वार्थापोटी प्रेम करणारे भरपूर आहेत, परंतु निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे आईच आहे. लेकराचं हित व्हावं अशी अंतःकरणामध्ये भावना कोणाच्या असते तर आईच्या असते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ते फक्त आईलाच कळतं. आणि म्हणून आई आपल्या लेकरावरती किती प्रेम करते की महाराज सांगतात ती कळवळ्याची जात आहे. ऐसी कळवळ्याची जाती करेला भावे न प्रीती. काही मनामध्ये स्वार्थ नाही, कुठली इच्छा नाही, कुठली भावना नाही, निस्वार्थ प्रेम करते आपल्या लेकरावरती. आई आपल्या लेकरावरती अजून काय करते, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये आपल्या लेकराला सांभाळायचं, हाताचा पाळणा करायचा, नेत्राचा दिवा करायचा. हे करणार कोण असेल तर आई करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. पोटी भार वाहे, पोटामध्ये 9 महिने 9 दिवस लेकराला सांभाळते आणि पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. काय खायचं, लेकरू पोटामध्ये असल्यानंतर सगळं आईला पाळावं लागतं. काय खायचं, काय नाही खायचं, कुठली गोष्ट पाळायचं, वेळच्या वेळ दवाखान्यामध्ये जायचं. आणि म्हणून 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळायचं. हे कोणी करू शकत नाही. आता जर पुरुष वर्गात जर म्हटलं तर 2 किलोचा दगड पोटावरती दिवसभर बांधा तर ते बांधू शकणार नाहीत, परंतु 9 महिने 9 दिवस पोटामध्ये आपल्या लेकराला ती सांभाळते माय माऊली. आणि हे सांगत असताना महाराज सांगतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुम्हाला सांगतात की माझं जे ओझ आहे, माझं जे सर्व ओझ आहे ते ओझ सर्व साधू संतांवरती. विठ्ठल विठ्ठल सेवा हे सर्वांना सुरत आहे. गेल्या वर्षी ज्यांचं देह अवसान झालं या स्थितीला चैत्र शुद्ध नवमी हा जीवनामध्ये पर्वकाळ आपल्या आईनं गाठला. खऱ्या अर्थानं आज श्रीराम नवमीचा हा पर्वकाळ प्रभू रामचंद्राचा जन्म आहे आणि जन्मोत्सव असताना खऱ्या अर्थानं या दिवशी आमच्या या कैलासवासी लक्ष्मी धनाजी मिसाळ या माऊलीला गेल्या वर्षी देव आज्ञा झाली आणि खऱ्या अर्थाने सर्वांना सोडून, आपल्या परिवाराला सोडून लक्ष्मी खऱ्या अर्थानं सर्वांना सोडून देवाच्या दारी गेली, देवाची आज्ञा झाली. त्यांचा सुंदर असणारा हा परिवार, मुलगा राजू धानाजी मिसाळ, दुसरे चिरंजीव अविनाश धानाजी मिसाळ, बहीण पूनम संजय तुपे, दुसरी कन्या योगिता अविनाश तुपे, राजू यांची धर्मपत्नी प्रियंका, नातू समर्थ माहेश्वरी, किरण, अपूर्वा, शिवन्या आणि सुंदर असणारा हा परिवार. आणि या परिवारातून पालनीय तत्व आई गेली. शास्त्रामध्ये 2 तत्व सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये 2 तत्व सांगितलेले आहेत. एक पालनीय तत्व आई असते आणि एक आधारणीय तत्व बाप असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि या परिवारातून आई गेली, बाप गेला आणि हा परिवार आई बापाच्या प्रेमाला मोकलेला आहे. गेल्या वर्षी काळाचे सावट पडलं आणि खऱ्या अर्थानं जावं लागलं. कशी काळाची चाहुल झाली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहुल झाली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार.
आई गेली आणि खऱ्या अर्थानं हा परिवार पोरका झाला. ज्यावेळेस आमची जनाबाई पांडुरंगाच्या कृपेने झालेली ही जनाबाई दामू शेट्टीच्या घरात दिली पंढरपूरमध्ये आणि दामू शेट्टीच्या घरामध्ये दिल्यानंतर आमची जनाबाई पांडुरंगाच्या पुढे गेली. जनाबाई पांडुरंगाच्या पुढे गेली आणि गेल्यानंतर पांडुरंगाला म्हणाली देवा माई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. माई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. जनाबाई गेली देवा, अरे माझी माई मेली, माझा बाप मेला, आता बाप आणि आई तूच आहे. आणि म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं. या घरातील पालणी आता तो आई गेली, बाप गेला. सोडून गेली आई याले कराणा. सोडून गेली आई याले कराणा. आई आई आता म्हणती कुणाला. आई आई आता म्हणती कुणाला. सोडून गेली आई म्हणती कराणा. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढ राताचं भांड करणार कोण तत्व असतं तर आईचं असतं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत राब 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 राबायचं आपल्या लेकरासाठी परिवारासाठी. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढ रक्ताचं पाणी. जन्मापासून मरेपर्यंत धडपड धडपड धडपड. किती धडपड की हे धडपडेपर्यंत धडपड केली. कुणासाठी केली? आपल्या लेकरा बाळांसाठी केली. आई तू ग आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेली आई हा परिवार. सोडून गेली आई याले कराणा. सोडून गेली आई याले कराणा. आई 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 सोडून गेली आई आले कराना. आई 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 आता म्हणती कुणाला. आता आई म्हणण्यासाठी आई शिल्लक राहील नाही. आईनं खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा निरोप गेल्या वर्षी घेतला. कुठला तरी रोग व्हावा, ब्रेन ट्यूमर झाला. घरातल्या सर्व परिवाराने भरपूर प्रयत्न केले, वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु म्हणतात की आले देवाजीच्या म्हणा तेथे गुणाचे चालेना. किती प्रयास करा, वाचवण्यासाठी किती अट्टास जरी केला असेल, परंतु देवा जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आणि म्हणून निस्वार्थ प्रेम करणार पत्र म्हणजे आईच असतं. विठाला विठाला
असा दृष्टांत आठवला. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. आई म्हटली, बाळा माझा डोळा खराब झाला रे, माझा डोळा खराब झाला. आई काळजी करू नकोस, तुला चांगल्या दवाखान्यामध्ये नेतो, आपलं सारख्या दवाखान्यामध्ये नेतो बाळा. आणि माझा जर डोळा तिथं जर नाही नीट झाला तर बाळा काळजी करू नकोस. आई काळजी करू नकोस, तुझा जर डोळा जर अकलूज सारख्या ठिकाणी नीट नाही झाला तर पुण्यासारख्या ठिकाणी नेतो आणि तुझा डोळा तिथं नेऊन व्यवस्थित करतो. आई त्याच्यावरती थांबली नाही बाळा, आणि पुण्यासारख्या ठिकाणी जरी नेऊन जरी माझा डोळा नीट नाही झाला माझ्यासाठी काय करशील. आई मुंबई सारख्या ठिकाणी तिथं नेऊन तुला नीट करेन, काय काळजी करतेस, तिथं तुझा डोळा व्यवस्थित करेन. आणि बाळा, आणि माझा डोळा जर मुंबई सारख्या ठिकाणी जर नेऊन नीट नाही झाला तर माझ्यासाठी काय करशील. मुलगा म्हणला, देवाच्या कृपेने काय घरामध्ये काय कमी नाही, 4 एकर रान 1 एकर विकेन, अमेरिकेसारख्या भल्याड्या देशात नेईन, तिथं नेऊन तुझा उपचार करेन आणि तिथं नेऊन तुझा डोळा नीट करेन. बास, माझ्या जन्माचं सार्थक झालं बाळा, माझ्यासाठी तू भरपूर बोललास. बास म्हटलं, मला कुठं सुद्धा नेण्याची गरज नाही, माझा डोळा आपोआप व्यवस्थित होईल. मुलगा म्हटला, का ग आई, का आई माझी परीक्षा पाहिलीस तू, का माझी परीक्षा पाहिलीस का, असं काय विचार होतेस. नाही म्हटले. आणि मुलगा म्हणला, आई आणि जर माझा डोळा जर खराब झाला तर माझ्यासाठी काय करशील. आई म्हटली, बाळा तुला अकलूजला नेणार नाही, मग पुण्याला नेणार नाही, मग माझ्यासाठी काय करशील. मुलगा म्हणतोय आईला, तुला मुंबई सारख्या ठिकाणी नेणार नाही, मग माझ्यासाठी काय करशील. तुला अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये नेणार नाही, परंतु एक काम करेन, माझा दुसरा डोळा अजून चांगला आहे, तो डोळा तुला समर्पित करेन. हे आईच काळी. आई माझी माईचा मायेचा सागर, आई म्हणजे प्रेमाची घागर, आई म्हणजे ज्याची माया अमाप असते.
म्हणतात की शेजार चिनीने घातलेला तूप भात, शेजार चिनीने घातलेला तूप भात आणि आईनं मायेनं फिरवलेला हात सारखा असतो. विठाला विठाला असेल, खुडे असेल, लंगडी असेल, कशी असेल, परंतु घरामध्ये आई बाप जिवंत असल्यानंतर घराला घर पण असतं. डोंगराआड गेलेला सूर्य आपल्याला परत बघायला मिळेल, डोंगराआड गेलेला सूर्य आपल्याला परत बघायला मिळेल, परंतु माती आड गेलेले माय बाप आपण जीवनभर जरी शोधायचे म्हटले तर आपल्याला परत जीवनभर आपल्याला ते प्राप्त होत नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत खरी सेवा करावी. नाहीतर माय बाप गेल्यानंतर जित्या नाही अन्न आणि मेल्यावरती पिंडदान. आणि म्हणून खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेम करणारं तत्व म्हणजे आईचं. विठाल जीवनभर खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा करा. आहे का हे काय बोलू, गए है वो फिर कभी आते नहीं, गए है वो फिर कभी आते नहीं, आते है सिर्फ उनकी याद. आता फक्त आईची आठवण आपल्या अंतःकरणामध्ये आहे आणि मग दुःख झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या डोळ्यातलं सवा कोणी मायेला पुसताना उरी हुंदकात तो या गोष्ट आईची ऐकताना. आई कष्टाची काबाडी काम रानात करते या, शिळी भाकरी खाऊन पोट स्वतःच भरते या. आली जत्रा गावाची आई जत्रेत जायाची, उदार पादार पैसे घेऊन लाडलेकरांची पुरवायची. मला कस तरी होत या आईचा फोटो पाहताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट आईची ऐकताना. मला कस तरी होत या कुणी आई म्हणताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट आईची ऐकताना. आणि म्हणून आईचं प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम असते. आता जगाच्या पाठीवरती सगळे प्रेम करतात परंतु स्वार्थापोटी प्रेम करतात. मनामध्ये स्वार्थ असतो, कुठली इच्छा असते, कुठली तरी भावना असते, परंतु आईच्या मनामध्ये काहीच नाही, काही सुद्धा नाही. परंतु गेली ना देवाची आज्ञा झाली. एकदा काय झालं, गरुडाची आई आजारी पडली. विष्णूचं वाहन गरुड, गरुडाची आई आजारी पडली. कामावून आल्यानंतर गरुडाने विचारायचं, आई आज तुला कोण भेटायला? आई आजारी होती ना. आईने सांगायचं, बाळा आज चंद्रदेव आलता. दुसऱ्या दिवशी विचारायचं गरुडाने, आई आज तुला कोण भेटायला? आईने सांगायचं, आज ब्रह्मदेव आलता. एक 6 महिन्याचा कालावधी गेला. आईला विचारलं गरुडाने, आई आज तुला कोण भेटायला? आज म्हणले एक रेड्यावरती बसून बाबा आला होता. आता आम्ही सुद्धा रेड्यावर आलो, म्हणजे आमचं गाव रेडा आहे. फक्त तो काळ होता. कोण होता? काळ होता, यम होता. काळा कुट्ट होता. हसला, पाहिलं आणि गेला. गरुड आहे, विष्णूचं वाहन गरुड आहे. गरुड म्हणला, आता हा दुसरा तिसरा कोण नाही, काळा यम आहे. आपल्या आईचा विषय संपलेला आहे. परंतु आपल्या आईला मरू द्यायचं नाही, आपल्या आईला मरू द्यायचं नाही, आपल्या आईला जिवंत ठेवायचंय, जगायचं, मरू द्यायचं नाही. मग गरुडाने काय केलं? आईला पाठीवरती घेतलं, उंच भरारी मारली, सप्त सागराच्या फळ्यात हिमालयाच्या गुहेमध्ये जिथं कोणीच जाऊ शकणार नाही तिथं नेहून आईला ठेवलं.
आणि माघारी निघणार तेवढ्या दारात यम हजर. जय हरी जय हरी जय हरी. गरुड म्हणला, यम महाराज तुम्ही इथं सुद्धा कस काय? यम म्हणला, अरे कालपासून विचार करत होतो, देवाने जे लिहिलेलं आहे ते खोटं ठरतंय की काय, याच्यासाठी मी काल तुझ्या आईकडे पाहून हसलो. का तुझ्या आईचं मरण इथंच होतं, परंतु एवढा प्रवास करून इथपर्यंत येणार कशी? अरे ते काम तू सोपं केलंस, मरणाच्या दारात आईला आणलंस. गरुडाने पाठीमागे ओळख पाहिलं, दरड खाली कोसळली आणि गरुडाच्या आईचा अंत झाला. काळाची हे उडी पडील जेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा पाटची बहीण, शेजची कामिनी दूर राहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वासुनी. एकदा ना काळ आला, जसं आकाशात पतंग उडतो, पतंग आकाशात उडतो, दोरा मुलाच्या हातात आहे, दोरा तुटला की पतंग गेला, तसा आयुष्य नावाचा दोरा त्या भगवंताच्या हातात आहे. आणि म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, एरवावगा पसारा. आयुष्याचा दोरा तुटला की सर्व सोडून जावं लागतं. तसं आज आपल्या लक्ष्मी आईनं खऱ्या अर्थानं जीवनाचा हा, जरी घरामध्ये जरी दुःख झाले असेल, परंतु आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं शेवट गोड करून घेतलाय. का? आज चैत्र शुद्ध नवमी आहे, श्रीराम नवमी आहे, राम जन्मोत्सव आहे. आणि या पर्व काळावरती खऱ्या अर्थानं आज अंतकाल गाठला, म्हणजे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवा. जीवनाचा अट्टहास कशासाठी असावा की शेवटचा आपला दिवस गोड व्हावा. कसा दिवस गोड होतो? तर शेवटच्या क्षणाला, आज या तिथीला या ठिकाणी कीर्तन सोहळा, अन्नदान, ज्ञानदान. अरे आयुष्य जरी गेलं तरी घरात टाळ वाजत नाहीत, परंतु या विशाळ परिवारातून पालणी तत्व आई गेली आणि त्यांच्या ऊर्ध्वगतीला हा कीर्तन सोहळा दारामध्ये संपन्न होतोय. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाही रघुनंदन. आवाज आवाज. भाग्यवान आहे ही माय माऊली आपल्यातून सर्वातून गेली, परंतु पाठीमाग खऱ्या अर्थानं आपल्या या परिवाराने हा सुंदर असा त्यांच्या ऊर्ध्वगतीला हा कीर्तन सोहळा संपन्न या ठिकाणी दारामध्ये होतोय. काकाच्या हस्ते पिंडदान झालेला, कीर्तन सोहळा, ज्ञानदान होतंय. म्हणजे शेवट तो भला माझा बहुगोड झाला. शेवटच्या क्षणाला मुखामध्ये नाम यावं लागतं आणि मग नाम आल्यानंतर तुका म्हणे सो का पार नाही, तुका म्हणे सो का पार नाही, तुका म्हणे सो नामस्मरण या ठिकाणी येणं म्हणजे खऱ्या अर्थात जीवनाचं समोर करून घेणं. विठाला